छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडलेल्या एका काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं संपूर्ण परिसर सुन्न झालाय। अवघ्या 19 वर्षाच्या मुलाच्या आयफोनच्या हट्टापायी आणि त्यावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेत कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे या तिघांचा मृत्यू झाला। कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार होता। 10वीच्या परीक्षेत त्यानं तब्बल 92% गुण मिळवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता। भविष्यात डॉक्टर बनून कुटुंबाचं नाव उज्ज्वल करायचं हेच त्याचं स्वप्न होतं आणि त्यासाठी तो नीट परीक्षेची तयारीही करत होता। या घटनेतील सर्वात हेलावून टाकणारी बाब म्हणजे कुणालच्या वडिलांची पार्श्वभूमी। वडील मुरलीधर चांदगुडे हे व्यवसायाने MIDC मध्ये ड्रायव्हर होते। अत्यंत सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबात राहून दिवसरात्र गाड्या चालवून ते आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी रक्ताचं पाणी करत होते। आयफोन घेण्याची मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशीबशी पैशांची जुळवाजुळव करून त्याला फोन घेऊन दिला। मात्र नंतर फोनचे EMI बाउन्स होऊ लागले आणि यावरून दैनंदिन खर्चांमध्ये घरात वाद सुरू झाले। याच वादाच्या रागातून कुणालनं टोकाचं पाऊल उचलत खवड्या डोंगराचा कडा गाठला। कुणाल डोंगराच्या कड्यावर उभा असताना स्थानिक नागरिक, पोलीस आणि माहिती मिळताच तिथं पोहोचलेले आई-वडील त्याला वाचवण्यासाठी जीवाचा आकांत करत होते। आईनं तर तुझे वडिलांसोबत वाद असतील, पण वेळ पडल्यास मी तर त्यांनाही सोडेन, पण तू असा सोडून जाऊ नकोस अशी गयावया करत विनवणी केली। मात्र तणावात असलेला कुणाल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील कड्यावरून खाली पडले आणि बापलेखाला खाली कोसळताना पाहून आईनेही डोंगरावरून उडी घेतली।